कुठे चाललाय म्हणून काय विचारताय? एखादा हॉरर शो किंवा भीतीदायक शो की आपल्याला माहीत असं सुद्धा आपण परत परत बघतो आणि स्वतःला घाबरून घेतो. तसं आज मी साडी घ्यायला जातेच असं आई म्हणाली की मी पण कुरकुरीत तयार होतेच. बाबांनी तर कधीच तपशील मागायला दिली. एकदाच म्हणे लग्नानंतर गेले होते आई बरोबर साडी आणायला. एका साडीसाठी 3 तास फिरले होते. आईला कोणता रंग हवाय कोणालाच कळेना. शेवटी त्या साड्या घेतल्या आणि मग म्हणत बाबा घरी आले आणि बाबा म्हणतात कसे लग्नाला मुलगी बघताना पण एवढा विचार केला. आणि दुसऱ्या दिवशी आई परत निघाली बाजारात साडी बदलायला. तेव्हा मात्र बाबांनी बरोबर बाजाराचा नकाशा काढून दिला आणि एकटीच गेली. परवा मी आई आणि रेखा मावशी साडी आणायला बाजारात गेलो. दुकानात पोचताच आईने ऑर्डर सोडली. किंवा व्हाईट कलरच्या साड्या दाखवा. साधारण 800-900 पर्यंतच्या. काय एवढं अचूक गिरायकाने सांगितल्यावर त्या दुकानदाराने ऑफ व्हाईट कलरच्या साड्यांचा आणि गुलाबी कलरच्या साड्यांचा ढिगचला. आता आम्हाला त्याच्या आड जाऊन दुकानदाराला बघावं लागायचं. पूर्वीच्या काळी बघा टक असायचे. लाकडी पेनात नीब असायचं. ते नीब त्या शाळेत बुडवून लिहायचं असतं. हा त्या शाईचा कलर हवाय तुम्हाला, तो दुकानदार म्हणाला. त्यातल्या गुलाबी टक्काचा कलर हवा. तेवढ्यात मावशी म्हणाली सगळी कलर लग्नाचं तू जास्त असते सगळी. ती कोकणी आहे ना. तसा नाहीये बाई. या डिझाईन मधला सटकनी कलर दाखवा. हा घ्या बाई, हा घ्या. हे काय चटणीतली मिरची तेलात परतलेली हवी. काळपट हिरवा. तसा नाहीये बाई. चल मग आम्ही दोघेही उठलो. आईला उठाव असं वाटलं ना की ती असा कोणत्या तरी विचित्र कलर चटणी कलर. तेवढ्यात आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. दुकानाच्या पायऱ्या चढताना या म्हणणाऱ्या दुकानदाराची मला दयाच येते. बघता सात दुकानं मुळीच निघतात. आमच्या बरोबर एकदा आलेली मावशी पुन्हा कधी येत नाही. आणि तेवढ्यात काय आई चढतच असताना आईने ऑर्डरच सोडल्या. दुकानाच्या पायऱ्या चढताना या म्हणणाऱ्या दुकानदाराची दया मला खरंच आली. हो हे वंदू ती दुसरी मावशी. अंजीर रंग आहे ना तुमच्याकडे? मोठी साडी तिचा रंगच गेला. कसा गेला? माझ्या लग्नाची साडी अजून रंग हल्ला नाही तिचा. 20 वर्ष धुतलीच नाहीये मी. बघता ऐकून तरी लांब वरच्या साड्या घालायला सांग. ती तिकडची त्याच्या वरची हो, त्याच्या बाजूची, त्याची डावीकडची, त्याची शेजारची, त्याची खालची, त्याची डावीकडची, उजवीकडची, बाजूची. ती राखाडी रंगाची काळ्या बॉर्डरची साडी दाखवा. आणि ती फिक्कट शेवाळी कलरची. आईला दोन्ही रंग भयंकर आहे. एक राखीसारखा आणि दुसरा शेणात पिठूसारखा. कसा दिसेल तर तो ही शपथ. तेवढ्यात मावशी म्हणाली इंग्लिश कलर आहेत हे. मावशीला कोणता रंग समजला नाही ना की त्याला इंग्लिश कलर म्हणून. काय करणार, शेवटी त्या इंग्लिश साड्या घेतल्या आणि मस्त चॉकलेट आईस्क्रीम खात घरी आलं तर बाबा नुकतेच जबरदस्त साड्या साड्यांच्या किमती बघून बाबांना छक्काच बसले.
तसंच बाबा म्हणाले, "मिले, आज त्या दुकानदाराला आज झोप लागेल ग. हे कधीच न जाणारे रंग आज एकदमच गेले.